आज आपण ही कॉटन साडी आणि नॉन-वोव्हन जोडून घेतलेला आहे आणि त्यापासून आपण एक स्टोरेज बॉक्स तयार करणार आहोत। त्यासाठी याची लांबी 32 इंच आणि रुंदी 15 इंच घेतलेली आहे। तर आपण प्रथम हे मधोमध असं फोल्ड करून घेऊया आणि आता आपण याचा मध्य काढून घेऊया दोन्ही बाजूंनी याला कात्रीने कट लावून घेऊया। त्याचबरोबर आपण या मधल्या भागाचा पण मध्य काढून घ्यायचा आहे। आता आपण हा भाग फोल्ड करून घेऊया। आता या बंद बाजूकडून आपण 4 इंच अंतर दोन्ही बाजूने मोजून घेऊया। या बाजूने 4 इंच आणि या बाजूने 4 इंच। आता हे आपण 4 इंचावरती खूण केल्यानंतर आपण इथून सुरुवात करू। हे अंतर मोजून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला मधल्या भागाची आपल्याला लांबी काढता येणार आहे। हे आपलं 38 इंच भरलेलं आहे। आता आपण 38 इंच लांबी आणि हा आपण 4 इंचाचा भाग घेतलेला आहे, त्यामुळे याचा आपण डबल केलं तर 8 इंच होईल। म्हणजे आपली याची उंची 8 इंच आणि लांबी 38 इंच घ्यायची आहे। आपण मधला पार्ट जोडण्यासाठी आता याची उंची 8 इंच आणि रुंदी 38 इंचचा एक पीस आपण नॉन-वोव्हन आणि साडीचा एकत्र जोडून घेतलेला आहे। आता याला आपण चैन लावून घेऊया एका वरच्या भागाला। त्यासाठी चैनची लांबी पण आपण 38 इंच घेतलेली आहे। आता आपण हा पार्ट असा ठेवून ही चैन आपण अशी उलट ठेवून यावरती आपण आता जोडून घेऊया। शिलाई करून घेतल्यानंतर आता हा भाग आपण असा फोल्ड करून यावर एक दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर या बाजूने एक आणि या बाजूने एक आपण रनर घालून घेतलेला आहे। आता आपण या भागाचा मध्य काढून घेऊया। इथे एक कट लावून घेऊ चैनला आणि तसेच खालच्या बाजूचा पण आपण मध्य काढू। आणि आता आपण हा मध्य आणि काढलेला मध्य, हा मध्य आणि हा मध्य असं जोडून इथून इथपर्यंत शिलाई करून घेऊया। आता हा खालचा भाग आपला जोडून झालेला आहे। आता आपण हा वरचा भाग आणि ह्याचा मध्य आणि हा चैनचा मध्य असा धरून हा भाग पण आपण शिवून घेऊया इथपर्यंत। आता हा वरचा भाग आपला शिवून झालेला आहे। आता आपण या साईडच्या दोन्ही भागांचा पण असा मध्य काढून घेऊया। आणि आता आपण हा मधला मध्य आहे त्या मध्याला हा मध्य जोडून घेऊया पिनअप करून। आणि आता आपण ॲडजस्ट करून हा भाग असाच पिनअप करून घेतल्यानंतर हा भाग शिवून घेऊया। इथून सुरुवात करून असाच पूर्ण एक बाजू आपण इथून सुरुवात करून इथपर्यंत अशी पूर्ण शिवून तयार केलेली आहे। आता ही दुसरी बाजू पण आपण अशीच जोडून तयार करून घेऊया। या मध्याला हा मध्य जोडून पिनअप करून घेऊ आणि त्यानंतर हा भाग पण आपण पिनअप करून खालचा आणि वरचा शिवून घेऊया। आता हा बॉक्स आपला शिवून तयार झालेला आहे। आता आपण या साईडच्या बाजू आपण आता व्यवस्थित त्याला गोट मारून घेऊया। त्यासाठी मी साडीच्या काठातूनच हे 2 इंच रुंदीचं
काट कट करून घेतलेले आहेत. ते काट आपण एकदा या बाजूने फोल्ड करायचे थोडे आणि या बाजूने थोडे फोल्ड करून आपण कोणतीही एक बाजू धरून आपण त्याला आता ही पट्टी अशीच ठेवून यावर आता शिलाई करून ही बाजू आपण बंद करून घेऊया. कोणत्याही एका बाजूने सुरुवात करून आपण हे असं पूर्ण आपण आता शिवून घ्यायचं आहे. गोट मारून घेतल्यानंतर सुंदर असा आपला हा स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे. आपण याचा उपयोग पुस्तक ठेवण्यासाठी किंवा कपडे ठेवण्यासाठी कोणत्याही वस्तू ठेवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. बहुउपयोगी असा हा आपला बॉक्स तयार झालेला आहे. यामध्ये आपण खूप सारे पुस्तकं यात बसलेले आहेत. त्याचबरोबर आपण कपडे, खेळणी वगैरे भरून ठेवण्यासाठी पण या बॉक्सचा उपयोग करू शकतो. आपल्या या बॉक्सची रुंदी शिवून 14 इंच, उंची 9 इंच आणि लांबी याची 13 इंच शिवून तयार झालेली आहे.